नमस्कार, मी जयकुमार, जनता संविधान न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही इथे आलेलो आहे ग्रामपंचायत आष्टामध्ये, तहसील जिल्हा त्याचं नागपूर येथे। इथे आम्ही आलेलो आहे गीता कॉटन इंडस्ट्रीज मध्ये। मागील 5 वर्षापासून इथे निरंतर कार्यरत आहे आणि आमच्या सोबत इथले गीता कॉटन इंडस्ट्रीजचे सीएमडी सर जे ओनर्स आहेत ते आमच्या सोबत जुळलेले आहेत। सर कुबे सर, तर या आपण यांच्याकडून जाणून घेऊया। आज रोजी 16 नोव्हेंबर 2025 रोजी यांचा खरेदी सुरू झाली आहे। कापसाची खरेदी यांच्या जिनीमध्ये सुरू झालेली आहे। त्याच निमित्ताने आम्ही सरांना भेट द्यायला आलेलो आहे। या आपण सरांना भेटूया। सर नमस्कार। नमस्कार सर, परिचय। मी दशरथ कडूजी कुबरे, माझं गाव हे जसापूर आहे आणि गीता इंडस्ट्रीज जी कंपनी आहे ती जसापूरला आम्ही स्थापित केलेली आहे। आता एकूण 4 वर्ष झालेली आहे, 5वं वर्ष आहे आणि 5व्या वर्षी मी आता गीता इंडस्ट्रीज आहे। पुन्हा आता आम्ही गीता ऑइल इंडस्ट्रीज पण उघडून राहिलो आहे। एखादी महिन्यात त्याचा ओपनिंग होऊन जाईल। आणि सरांना जे सांगितलं आपल्याला की ऑइल इंडस्ट्रीज सर इथे सुरू करणार आहेत खूप लवकर, 5 वर्षात ही एक तरक्की करून आले आहेत सर। एक प्रोसेस त्यांची पुढे वाढण्याची सुरू आहे सरांची। तसं इथल्या शेतकऱ्यांबद्दल, इथल्या आपल्या आज जे खरेदी सुरू झाली आहे आपली, त्याबद्दल थोडासा प्रकाश टाकाल सर? हे सगळे आपण मराठी माणूस आहोत आणि कास्तकाराची मुलं आहोत। आपण कास्तकारी मराठी माणूस असल्या कारणामुळे ही जी गर्दी आहे हे सगळं आता 4 वर्षाचा आपला व्यवहार आणि नीटनेटकापणा कोणाचा आजपर्यंत चेक बाउन्स झालेला नाही आहे। त्याच्यामुळे ही सगळी गर्दी आहे। आजपर्यंत जी आजूबाजूला जे जिनिंग आहे त्या जिनिंगमध्ये एवढी गर्दी नसताना आपल्याकडे एवढी गर्दी झाली म्हणजे आपले 2 शब्द प्रेमाचेच। त्याच्यामुळे आणि सगळ्यात महत्त्व आपला आशीर्वाद माझ्या पत्नीचा आहे, त्याच्यामुळे हे सगळं घडून आलेलं आहे। आम्ही पहिलं प्राधान्य त्यांना देत असतो। सगळ्या कामामध्ये आमचे दिसत नाही पण ते उपस्थित राहतात। आणि सर मागील 5 वर्षापासून जसं हे सुरू झालं तर ही कल्पना कशी काय आली तुम्हाला की आपल्या जिनिंग टाकलं पाहिजे? मुळात असं ऐकण्यात आलं की तुमचं मूळ गाव हा आहे गाव, म्हणून त्याच्यावर थोडंसं प्रकाश टाकाल सर? मी प्रकाश ह्या माझा मुलगा ह्या तुम्हाला सांगू शकतो ते कसं काय आपण हे उघडलं। हे होते सर आपल्यासोबत, कुबे सर होते आणि त्यांचे सुपुत्रही आपल्यासोबत जुळलेले आहेत। तर रितेश सरही आपल्यासोबत जुळलेले आहेत। यांच्याकडनंही जाणून घेऊया की कसा हा प्रवास राहिला 5 वर्षाचा। तर नमस्कार। नमस्कार सर, आपला सर। माझं नाव हितेश दशरथ कुबरे। माझं एज्युकेशन झालेलं इंजिनिअरिंगमध्ये, पण मला जॉबमध्ये इंटरेस्ट नव्हता। मला पहिल्यापासून बिझनेसमध्ये इंटरेस्ट होता, कारण फॅमिली बॅकग्राऊंड बिझनेस असल्यामुळे, पप्पा बिझनेस करत असल्यामुळे मला पण बिझनेसमध्ये इंटरेस्ट होता। मग मी केदार साहेबांची फॅक्टरी रेंटने चालवायला घेतली, 2 वर्ष एक्सपिरियन्स घेतला त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर इथे आपण आता या फॅक्टरीला 5 वर्ष झाले। आता रिस्पॉन्स चांगला मिळून राहिलेला आहे। रिस्पॉन्स इतका चांगला आहे की आज 3 ते 3.5 क्विंटलची आवक आहे आपल्या ओपनिंगच्या दिवशी, आणि बाकी जिनिंगमध्ये पण चांगली राहतात, त्याच्याबद्दल काही आहे नाही, पण आपल्याकडे छान आवक आहे आणि रिस्पॉन्स छान मिळून राहिलेला आहे। बस इतकं। आणि सर आम्ही ऐकलंय की शून्यापासून विश्व निर्माण केलेलं आहे, तुम्ही खूप मेहनत केलेली आहे तुम्ही, त्याच्यावरही आपले सोबत त्यांचे सोबती जुळलेले आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। मॅडम नमस्कार। मुलगी आहे मॅडम, परिचय आपला? मी अपूर्वा कुबडे, दशरथ कुबडेंची मुलगी आहे। जे तुम्ही म्हणाले शून्यापासून सुरुवात केली आहे, त्याच्यावर मला थोडंसं बोलायचं आहे। अगदी या जी जमिनीवर आपण आता उभं आहे, जिथे एवढं मोठं त्यांनी आपलं एक महल उभं केलं आहे, त्यावर त्यांनी लहानपणी पासून रोजीने काम केलं आहे आणि त्यांचं हे घर आहे इथे, आणि कुणाचा नाही बॅकग्राऊंड काही नाही, आणि स्वतःच्या मेहनतीने त्यांनी सगळं आजपासून लहानपासून थोडं करत त्यांनी एवढं मोठं विश्व उभं केलं आहे। तर आम्हाला खूप असं गर्व वाटते आणि एक असं उदाहरण आहे आमच्यासमोर की एक आयडल म्हणून आमचे बाबाच आहे की त्यांनी सगळं केलं आहे स्वतःच्या मेहनतीवर, 2 शब्द प्रेमाचे आणि कोणाचे साथ नसताना सगळं त्यांनी स्वतःहून केलं आहे, आणि ते आताही तेवढंच मेहनत करतात जेवढे आधी करायचे। त्यांना कोणत्या गोष्टीचं ना घमंड आहे ना गर्व आहे, हेच पाहून आम्हाला खूप चांगलं वाटतं की आम्हाला आमच्यासमोर एवढं मोठं आयडल उभं आहे आणि ते आम्हाला पण सगळ्यांना सपोर्ट करतात आणि पूर्ण गावाला पण ते सपोर्ट करतात। आज कोणी पण या गावात जर आला तर त्यांना ते आपले म्हणून म्हणतात की बा मी पण तुमच्याकडूनच आलो आहे बघा, आणि त्यांनी ते पूर्ण विश्व उभं केलं आहे, तरी पण ते आपल्या मागची जुळून आहे, आणि ही खूप 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 अभिमानाची गोष्ट आहे। मुलींनी आपल्याला आपल्याबद्दल सांगितलं, सरांबद्दल सांगितलं, खूप शून्यापासून विश्व निर्माण केला सरांनी आपल्या मेहनतीवर, आपल्या ताकदीवर, कोणाचा सपोर्ट न घेता त्यांची मेहनतच येतात, त्यांची इमानदारी, त्यांचं इथल्या लोकांसोबत वागणं, बोलणं, साधेपणाने राहणं, हेच सगळ्या लोकांना इथं मनमोहक होतं आणि सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे सरांनी इथे। त्याचाच रिस्पॉन्स सरांना इथं भरभराटून
भेटून राहिलेला आहे आणि त्याची इंडस्ट्री चांगली ग्रो करून राहिली आहे. आमच्याही शुभेच्छा त्यांच्यासोबत आहे की त्यांची इंडस्ट्री तशीच ग्रोथ झाली पाहिजे. आणि सरांनी बोलता बोलता एक शब्द बोलले की एक त्यांची धर्मपत्नी एक खूप आदर्श त्यांच्या समोर आहे आणि त्यांच्याच स्मृतीने हे इंडस्ट्रीज त्यांनी उभारलेली आहे. मी जयकुमार, जनता संविधान न्यूज चॅनल कडनं स्पेशल रिपोर्ट. भेट होती आज आपली. आपण इथे बघू शकता की इथे आज कापूस खरेदीचा बार सुरू झालेला आहे आणि इथे वाहनाच्या रांगा बघू शकता. इथे कास्तकारांच्या रश बघू शकता तुम्ही.